नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे आपल्या सरकार सेवा केंद्राचे अर्ज सुरू झाले आहेत. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि किती अर्ज, किती जागा आहेत, अर्ज कशा पद्धतीनं करायचा, किती तारखेपासून कधीपर्यंत अर्ज करायचा, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे. पाहू शकता आपण हिंगोली जिल्ह्यासाठीचा अपडेट पाहणार आहोत. हिंगोली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर इथं वेबसाईटवरती तुम्हाला इथं हिंगोली डॉट टाकून येऊ शकता तुम्ही. इथं आल्याच्यानंतर इकडे उजव्या बाजूला जे काही ह्या 3 लाईन दाखवत आहेत, ह्या 3 लाईनवरती तुम्हाला इथं जे काही सूचना दाखवत आहे, सूचनामध्ये बातम्या आणि अपडेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज ओपन असेल. त्याच्यामध्ये खाली काही बातम्या वगैरे दाखवल्या जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला ही एक पाहू शकताय की इथं आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 हिंगोली जिल्हा याच्यामध्ये इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशी वेबसाईट जी काही आहे त्याच्यामध्ये नवीन जाहिरात त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली जाईल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 25ची जाहिराती प्रसिद्ध करण्याची तारीख ही आहे 23 डिसेंबर 2025 आणि अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आहे 24 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026. म्हणजे तुम्हाला आता एक 2 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे सादर करायचे आहेत. त्याच्यानंतर खाली काय सांगितलेले आहे आपण इथं थोडक्यात पाहणार आहोत. अर्ज नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, अर्जाचा नमुना व संपूर्ण जाहिरात ही जी असेल तर या वेबसाईटवरती दिलेली आहे. तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवतो, परंतु त्याच्यासोबत तुम्हाला कागदपत्र काय दिले लागणार आहेत. अर्जासोबत कागदपत्रे सादर करावयाचे तुम्हाला आधार कार्ड सोबत सादर करावं लागणार आहे, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतासाठी तुम्हाला किमान 12वी असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSc-IT किंवा तुमचं NIELITचं संस्थेमार्फत राबवलं जाणारं जे काही CCC असतो कोर्स, त्याचं कुणाला कुठलंही एक असणं गरजेचं आहे. किंवा निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला निवड झाल्यापासून 6 महिन्याच्या आत ते सादर करणं आवश्यक आहे. केंद्राच्या ठिकाणची कर पावती चालू वर्षाची 2025-26ची तुम्हाला देणं गरजेचं आहे. बघा, केंद्राच्या ठिकाणची कर पावती चालू वर्षाची 2025-26. केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच करारपत्र दोन्ही साक्षांतित देणं गरजेचं आहे. आपले सरकार सेवा केंद्राचा किंवा CSC किंवा संगणकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र असल्यास ते जोडा तुम्ही, कारण की त्याला प्राधान्य देण्यात येईल. आणि अर्जदाराचं किमान वय 18 वर्ष पूर्ण असावं. पोलीस व्हेरिफिकेशन त्यांच्याकडं असणं गरजेचं आहे. नसेल तर अंतिम पात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत सादर करणं गरजेचं आहे. परंतु लवकरच काढून घ्या तुम्ही, कारण की त्याला काढायला सुद्धा वेळ लागतो. अटी शर्ती वगैरे संपूर्ण याच्यामध्ये संपूर्ण JR दिलेले आहेत. सविस्तर तुम्ही या संपूर्ण माहिती सांगणं पॉसिबल नाही आहे. सविस्तर तुम्ही या अटी शर्ती त्याच्यामध्ये वाचून घ्या, कारण की हा JR जो आहे तो आपण इथं सविस्तर दिलेला आहे. तुम्हाला ह्याची PDF जरी पाहिजे असेल तर तुम्ही WhatsAppला आपल्याला SMS करा किंवा आपल्या चॅनलमध्ये या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये कमेंट करा. कमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला JRची जी काही कॉपी आहे संपूर्ण जाहिरातीची ती कॉपी तुम्हाला WhatsAppवरती शेअर करण्यात येईल. अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. तुम्हाला जे फॉर्म आहे, आता थोडक्यामध्ये आपण फॉर्म कसा पाहिजे तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. जिल्हाधिकारी हिंगोली जिल्हा सेतू समिती अर्ज क्रमांक इथं तुम्हाला ऑटोमॅटिक आला जाईल. इथं तारीख वेळ टाकली दिलं जाईल. जे काय असेल तर काहीच टाकायचं नाही. इथं दिले बघा, वरील चौकटीत अर्ज क्रमांक दिनांक वेळ टाकू नये, कारण की हे तुम्हाला नंतर टाकलं जाईल. नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या कागदपत्राची जी काही खाली लिस्ट दिलेली आहे बघा, सर्व कागदपत्र हे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही खाली कोपऱ्यामध्ये कोऱ्या ठिकाणी करून जमा करायचे आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता तुमचं जेवढं असेल तेवढे कागदपत्र हे जमा करा. तुमची सही करा, नाव टाका, दिनांक टाका आणि खाली जे काही इथं दिलेली आहे माहिती ही कार्यालयीन उपयोगासाठी आहे ते सोडून द्या. नाही त्याच्यानंतरचा खाल्ला जो अर्ज आहे वरती त्यांनी ऑलरेडी लिहून दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा इथं फोटो वगैरे चिटकवायचा आहे. तुमचं संपूर्ण नाव मराठीत लिहायचे, नंतर इंग्रजी, तुमचा पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड टाका, जन्मतारीख टाका, तुमचं लिंग पुरुष स्त्री असेल काय ते टाका, मोबाईल नंबर टाका, तुमचा ईमेल ID व्यवस्थित टाका, आधार क्रमांक टाका, पॅन कार्ड टाकून घ्या. त्यानंतर तुमची अर्जदाराची जे काही शैक्षणिक पात्रता असेल ती व्यवस्थित तुमची 12वी पदवी, उच्च पदवी तुमची जेवढी असेल ते तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्या. संगणक तुमचं MSc-IT असेल किंवा CCC असेल ते भरून घ्या. त्यानंतर अर्जदार स्थानिक रहिवासी आहे किंवा नाही, होय किंवा नाही करा. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाले आहे काय असल्यास नाव व पत्ता संपूर्ण डिटेल्स तुम्हाला द्यायची आहे. केंद्र कोणत्या वर्षी मिळालेलं आहे त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे. केंद्राचा ID क्रमांक असेल तर तो KIOSK ID द्यायचा आहे. नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी सादर करावयाची माहिती हे थोडक्यात दिलेली आहे. नगरपंचायत जी काही तुमच्या जागेच्या तपशिलासंदर्भातील ते माहिती व्यवस्थित घ्या. CSC ID असल्यास माहिती त्याची व्यवस्थित तुम्हाला द्यायची आहे. ID क्रमांक वगैरे, तालुका कुठं आहे, अक्षांश, लॅटिट्यूड, लँगिट्यूड संपूर्ण द्यायच्या नसल्यास हे खाली जी काही माहिती आहे ती तुम्हाला भरणं गरजेचं आहे.
याची फॉर्मसुद्धा तुम्हाला मी हे व्हॉट्सअपवरती किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा लिंक म्हणजे तुम्हाला ह्याची लिंक देतो आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता बघा इथं शहरी भागाकरिता रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची यादी देण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये तालुका जर पाहिलं तर आणि नगर परिषद किंवा नगर परिषद इथं ह्याच्यामध्ये जाहिरात देऊन अधिसूचित करण्यासाठी आपले सेवा केंद्राची संख्या इथं बघा 7. म्हणजे हिंगोली तालुक्यात जे काही हिंगोली नगर परिषद असेल त्याच्यामध्ये 7 आहेत. बाकीच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 000 आहेत. अशा पद्धतीने हे संपूर्ण ज्या काही जागा आहेत या जागा तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला पाहायचे आहेत. कोण्या ठिकाणी नेमकं किती जागा आहेत हे संपूर्ण आता इथं ह्याच्यामध्ये दिलेत आहे बघा. शेनगाव ह्याच्यामध्ये झालं, हे संपूर्ण पाठवता. प्रत्येक ठिकाणी एक कुठं 2 आहेत. हे संपूर्ण तुम्ही पहा व्यवस्थित आणि तुमच्या ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणीच तुम्हाला असा अर्ज करायचा आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण जे काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर टोटल संपूर्ण आपण जागा त्याच्यामध्ये पाहणार आहोत. बघा हे संपूर्ण जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण 423 जागासाठी हे आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत. अशा पद्धतीची ही एक छोटीशी माहिती होती. तर हे हिंगोली जिल्ह्यासाठीचं आहे. 2 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करून तुम्ही सुद्धा या योजनेमधील तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राचं सेंटर घेऊ शकता. अशा पद्धतीची ही छोटीशी अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती जर आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.